इथे मी 2 वाट्या गव्हाच्या पिठात किंचितसं मीठ घालून हे पीठ छानपैकी भिजवून घेतेय। हे पीठ आपण 10 ते 15 मिनिटं उमलायला ठेवणार आहोत। इथे मी पनीर क्रश करून घेतलेलं आहे किंवा तुम्ही किसून देखील घेऊ शकता। त्यात कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, तिखट, हळद, गरम मसाला, बारीक चिरलेल्या मिरच्या आणि किसून घेतलेलं आलं घालून घेतेय। हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया। हे मिश्रण असंच कोरडं असावं। आता पिठाचा गोळा करून त्यात हे सारण स्टफ करून घेऊया। त्यासाठी आधी थोडंसं पीठ घालून घेतलेलं आहे जेणेकरून पराठ्याला छानपैकी लेयर्स सुटतील। आता आपण हे लाटून घेऊया आणि तव्यावर भाजून घेऊया। बरेचदा आपण फ्रीजमधलं पनीर वापरतो तर त्याला ओलसरपणा असतो, मग अशा वेळेला आपला पराठा चिकटण्याचा किंवा फाटण्याची शक्यता असते। तर हे पनीर सुती कपड्यात थोडा वेळ गुंडाळून ठेवा जेणेकरून त्याचा ओलसरपणा पूर्णतः निघून जाईल आणि आपले पराठे छान फुगतील देखील।